तुळजाभवानी मंदिरातील लाडू प्रसादावरून मंदिर संस्थान तोट्यात, तर तुळजाभवानी मंदिरातील लाडू प्रसादाच्या सुविधेत बदल होण्याची शक्यता. लाडू प्रसादामधून मंदिर संस्थानला तोटा, मात्र कंत्राटदार मालामाल. 30 रुपयांच्या लाडू विक्रीतनं खासगी उद्योजकाला 1,77,00,00,000चा फायदा. यवतमाळ जिल्ह्यातील 2,700 शाळांमध्ये सध्या पोषण आहार बंद. शाळांमध्ये 8 दिवसांपासून पोषण आहार बंद असल्याचं वास्तव समोर. अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बुटांचंही वाटप झालेलं नाहीये. गिरणी कामगारांसाठी म्हाडाकडून आता कल्याणमधील हेदुटणे आणि उत्तर शीव या ठिकाणी 13 हेक्टर जागेची चाचपणी सुरू. गिरणी कामगारांसाठी 12,000 घरांची निर्मिती करण्याची म्हाडाची योजना. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांच्या व्यवहारातील कथित गैरव्यवहाराच्या तक्रारीची सहकार आणि पणन विभागाकडून दखल. 2013 ते 2026 या कालावधीमधील व्यवहारांची चौकशी करण्याचे जिल्हा उपनिबंधकांना आदेश. अमरावतीच्या तिवसामध्ये तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्यासाठी आमरण उपोषण. गेल्या 5 दिवसांपासून तिवसामध्ये बेमुदत आमरण उपोषण. खासदार बळवंत वानखेडेंची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडे या संदर्भात मागणी. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. धरणातनं सध्या तापी नदीपात्रामध्ये 21,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली. जळगावच्या चाळीसगावमध्ये अतिपावसानं लिंबू बागांवर सिट्रस कॅन्कर या रोगाचा प्रादुर्भाव. 750 हेक्टरवरील लिंबू पिकाला याचा फटका बसण्याचीही शक्यता. श्रावणातील पहिल्या दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. श्रावण महिन्यामध्ये विविध मंदिरांमध्ये धार्मिक विधी पार पडणार.